श्रीरामपूर तालुका केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन व प्रतिभाताई पॉवर कॉलेज ऑफ फार्मसी यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक फार्मास्टिक दिवसानिमित्त भव्य रॅली काढण्यात आली होती। आता काय रामपूर तालुका केमिस्ट असोसिएशन तथा प्रतिभाताई पवार कॉलेज ऑफ फार्मसी या सर्व मेंबर्सना आणि स्टुडंट्सना आजच्या ह्या फार्मसी डेच्या भरभरून शुभेच्छा। फार्मसी कॉलेजचे प्रवासी झालेले आहेत सर, प्लीज। फार बरं वाटले सगळ्यांना एकत्र पाहून। फार्मसी प्रोफेशनला आपल्याला खरंच महत्व द्यायचं आहे। लोकांना फक्त औषध विक्रेते म्हणून थांबवायचं नाही। आपल्याला आपलं नोबल प्रोफेशन आहे आणि ह्या नोबल प्रोफेशनला आपल्याला एका उत्तुंग भरारी द्यायची, फायदेशीर राहील। पण मला या गोळ्या पाहिजे। सॉरी मॅम, तुम्ही डॉक्टरांचं एक व्हॅलिड प्रिस्क्रिप्शन घेऊन या आणि मग या गोळ्या घेऊन जा। मी तुम्हाला द्यायला तयार आहे। पण मी पैसे देते, तुम्हाला फुकट नाही मागते। मॅम सॉरी, पण मी नाही देऊ शकत तुम्हाला। तुम्ही नका शिकू मला, द्या ते इकडे। सर्व केमिस्टला जे मार्केटमध्ये काय ग, भेटल्या का गोळ्या? नाही ग, ते म्हणतात की डॉक्टरच्या शेट्टीशिवाय गोळ्या देऊ शकत नाही। असंच करतात हे मेडिकल वाले। मेडिकल मध्ये गेली होतीस तू? गोळ्या घ्यायला कुठे जाणार? आजकाल ऑनलाईन सगळं काय भेटतं घर बसल्या। तू ऑनलाईन काय मागवतेस? गोळ्या पण ऑनलाईन भेटतात। मला वाटलं की कपडे, इलेक्ट्रॉनिक वस्तू आपण याच फक्त ऑनलाईन घेऊ शकतो। भेटतात ना, मी तुला ऑनलाईन ऑर्डर करायला शिकवते। शिकव बघू। कोण थांबवणार आहे? त्यांना कोणीही थांबवायला तयार नाहीये आणि आपला समाज हा नशेच्या आहारी जात आहे। प्लीज। अरे ऑर्डर आली। कोणत्या गोळ्या आहेत सर? अगं त्याने की त्या झोपेच्या। पण सर ते आपण डॉक्टरच्या प्रिस्क्रिप्शन शिवाय मेडिसिन देऊ शकत नाही ना? अगं काही नाही, ऑनलाईन सगळं चालतं। तू जा त्या गोळ्या घेऊन ये। पाहिजे अशी पद्धत आहे आपल्याकडे। आपण स्वतः बेकायदेशीररित्या जे ऑनलाईन औषधं इंजेक्शन्स उपलब्ध होतात आणि त्याचे जे दुष्परिणाम होतात त्याच्यातून जनजागृती करण्यासाठी आज हा कार्यक्रम आणि रॅली आयोजित केलेली आहे। त्यांचं खूप खूप अभिनंदन करतो। तुम्ही एक समाजातून एक पुढं पाऊल टाकलंय आणि या बेकायदेशीर ऑनलाईन जे उपलब्ध होतात औषधं किंवा समक्ष सुद्धा जर कोणी फार्मसिस्ट विदाऊट प्रिस्क्रिप्शन तुम्हाला जर तसे औषधं कोणी करत असेल त्याच्याविरुद्ध सुद्धा सर्वांनी एकत्र येऊन कार्य करावं। आणि आपण जो आज हा उपक्रम राबवला आहे भविष्यात याचं वाढत जाऊन समाजाला त्याचा खूप चांगला फायदा हो अशी सदिच्छा व्यक्त करतो आणि आपल्या सर्वांचे पुन्हा अभिनंदन करतो। औषध घेऊ नका। ऑनलाईन फार्मसी आपल्याला सुविधा देतात, पण त्यामध्ये तेवढीच रिस्क पण असते। आपल्याला माहित नसतं समोरचा माणूस फार्मसिस्ट आहे का नाहीये, त्यांच्याकडे व्हॅलिड लायसन्स आहे का नाहीये। त्यामुळे आपण ऑनलाईन फार्मसी थ्रू गोळ्या घेण्याआधी विचार करावा आणि हे बेकायदेशीरपणे चालणारे ऑनलाईन फार्मसी आपण प्रवरा न्यूजच्या बातम्या पाहण्यासाठी प्रवरा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा। प्रवरा न्यूजसाठी प्रतिनिधी अमोल कदम, श्रीरामपूर परिसर।